अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि औषधांच्या बेकायदेशीर विक्री विरोधात कठोर भूमिका घेत अन्न व औषध प्रशासन आणि पुणे गुन्हे शाखा अँटी नार्कोटिक्स सेल यांच्या संयुक्त पथकानं पुण्यात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत ट्रॉमाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। तसेच मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्यात आली आहे। अँटी नार्कोटिक्स सेल 1 यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मुकेश भुराराम सिरवी वय वर्ष 28 हा कोणताही वैध औषध विक्री परवाना नसताना स्पास ट्रास्केन प्लस या ट्रामाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं। माहिती मिळताच पडताळणी करून अन्न व औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाईचं नियोजन केले। औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग तसेच अँटी नार्कोटिक्स सेल 1 यांच्या संयुक्त पथकानं ताडीवाला रोड परिसरातील संबंधित ठिकाणी छापा टाकला। या औषधांचा मोठा साठा आढळून आला। या कारवाईत एकूण 73 बॉक्सेसमधील 10,492 कॅप्सूल्स जप्त करण्यात आले आहेत। तर जप्त औषधांची अंदाजे किंमत 68,328 रुपये इतकी आहे। त्यामध्ये 424.6 ग्रॅम ट्रॉमाडोल आढळून आले। हे प्रमाण अंमली पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत निर्धारित व्यावसायिक प्रमाण श्रेणीत मोडत असल्याचे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले। ट्रामाडोल हे शक्तिशाली वेदनाशामक औषध असून त्याचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय अथवा गैरवापरासाठी वापर केल्यास व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। अशा औषधांचा बेकायदेशीर व्यापार युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारा असून सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणार आहे। तपासादरम्यान सदर औषधांचा पुरवठा निलेश मोघे यांच्यामार्फत होत असल्याचं निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी मुकेश भुराराम सिरवी आणि निलेश मोघे या दोघांना अटक केली आहे। तसेच संबंधित पुरवठा साखळीतील इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असून संपूर्ण वितरण व्यवस्थेचा शोध घेण्यात येतो आहे। या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियमाअंतर्गत कलम 8 क 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांच्या समन्वयानं सुरू आहे। ट्रामाडोल सारख्या औषधांचा गैरवापर युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारा असून सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो। या बेकायदेशीर पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे।